3 जुलै 1925चा सुनीताबाईंचा जन्म. सुनीताबाईंच्या जन्मशताब्दीचं निमित्त करून आपण हे संमेलन घेतलंय खरं, पण ही कल्पना घेऊन विदिशा विचार मंचाचे लोक जेव्हा माझ्याकडे आले तेव्हापासून माझ्या मनात सारखं येत आहे की सुनीताबाईंना असं काहीतरी योजणं हे आवडलं असतं का. म्हणजे छे ग, माझ्या नावाने कुठलं साहित्य संमेलन करताय, मी काही लेखिका नाही कंसात तुझ्यासारखी, असं त्या मला म्हणाल्या असत्या. पण मग माझ्यासारखं जब्बारांनी माझगावकरांनी असते तर श्रीपूंनी त्यांना जर समजावलं असतं तर अत्यंत दक्षतेने, कदाचित हो म्हणून, पण अत्यंत दक्षतेने काटेकोरपणे भाईंसाठी ज्या शिस्तशीर नियोजनाने त्या कार्यक्रमाची आखणी करत तशी त्यांनी या संमेलनाची आखणी केली असती. मला आठवतंय की प्रियजीच्या प्रकाशन समारंभ जेव्हा होता तेव्हा ते ठरलं तेव्हा डॉक्टर लागू काय वाचणार किंवा अमोल पालेकर काय वाचणार याच्याबद्दल त्यांनी चौकशी केली नाही. ते येणार आहे आणि ते सहभागी होणार आहेत हे कळल्यानंतर मी आणि गिरीशोक प्रियजीमधल्या काही पत्रांचं अभिवाचन करणार होतो. आम्ही काय वाचणार याचीही चौकशी त्यांनी केली नाही. सर्वांचा मान राखून कार्यक्रम उत्तम होणं हे मात्र नक्की करायला हवं ह्याची काळजी त्यांनी पुरेपूर घेतली. त्या स्वतः कार्यक्रमाला हजर राहिल्या नाहीत, पण तो उत्तम झाल्याचा आनंद नंतर त्यांनी आमच्याबरोबर वाटून घेतला. त्या उत्तम व्यवस्थापक होत्याच त्याच्याबद्दल आत्ता बोललं गेलं. अतिशय चोख असं व्यवस्थापन. भाईंचा प्रत्येक रंगमंचीय कार्यक्रम हा उत्तम व्हावा यासाठी इतक्या बारीक तपशिलामध्ये त्या काळजी करायच्या. म्हणजे ध्वनी व्यवस्था आधी जाऊन शेवटच्या रांगेपर्यंत माईक साऊंड व्यवस्थित येतोय की नाही पासून एकपात्री प्रयोगामध्ये किती वेळानंतर भाई दमणार आहेत याचा अंदाज घेऊन विंकेमध्ये एकच घोट पाण्याचा घेऊन उभ्या राहिलेल्या सुनीताबाई इथपर्यंतच ते नियोजन असायचं. तेव्हा मला असं वाटतं की त्यांच्या पद्धतीने प्रत्येक प्रयोग हा चोख नियोजनाचाच असायचा, त्याशिवाय त्या प्रयोग व्हायचाच नाही. मी त्यांच्या पद्धतीने हा शब्द वापरते, तो जाणीवपूर्वक वापरते. स्वतःच्या अटींवर आणि स्वतःची ज्यांच्यावर श्रद्धा आहे त्या तत्वांवर जगणाऱ्या माणसांच्या पैकी त्या होत्या. अत्यंत ताठ, स्वयंगौरवांकित, स्वयंप्रकाशित अशा बाई होत्या त्या. पण त्याच वेळेला जब्बार म्हणाले तसं अतिशय जिव्हाळ, अतिशय लोभस, अतिशय कोमल अशाही होत्या. शांताबाई आणि सुनीताबाई या दोघींची आज थोड्या धाडसाने असं म्हणते की मी एक लहान, म्हणजे सुनीताबाईंच्या पेक्षा 30-32 वर्षांनी लहान अशी मी त्यांची आता मैत्रीण होते असं म्हणते या दोघींची. पण दोघींची व्यक्तिमत्व अगदी निराळी. त्यामुळे शांताबाईंच्या तुलनेत सुनीताबाई याच पहिल्यांदा माझ्यासमोर आल्या की शांताबाई अतिशय घरगुती, अतिशय अनौपचारिक, बघताक्षणीच जवळच्या वाटणाऱ्या, आणि सुनीताबाईंच्या बाबतीत मात्र मनात एक कायम अंतर, एक धाक, एक त्यांच्या करारीपणाचा दबाव असा समोरच्या माणसावर कायम असायचा. पण तुम्ही म्हणजे त्यांची मानसकन्या होता असं काय म्हणू मी, नेहमी म्हणायचं. पण मला ना मी एके ठिकाणी आता लिहिलंय त्यांच्याविषयी, तेव्हा असं म्हटलं की श्रौतयज्ञामध्ये तो याग जेव्हा करतात तेव्हा त्याच्या भोवती एक नाही 7 पवित्र रेषा ओढतात. तेव्हा त्यांच्या एकटेपणाच्या वेदीवर अशा लखलखीत उजळणाऱ्या सुनीताबाई, जळणाऱ्या नाही म्हणत मी, उजळणाऱ्या सुनीताबाई आणि त्यांच्या भोवती असलेल्या त्या सप्तपरिधी असं दृश्य मला नेहमी दिसत आलेलं आहे. खरं तर माणसांच्या मेळ्यात राहिल्या सुनीताबाई, गुणीजनांच्या मैफलीमध्ये रमलेल्या बाईंची पत्नी होत्या आणि आपल्याला बाईंना वगळून सुनीताबाईंचा विचार किंवा सुनीताबाईंना वगळून बाईंचा विचार करताच येत नाही, असं हे एक असामान्य जोडपं होतं महाराष्ट्रामधलं. बाईंना त्यांनी खेळिया म्हटलं आणि खरंच काय नव्हतं त्यांच्यामध्ये. एक उत्तम नट होता, नाटककार होता, एक विनोदकार होता, एक कसदार लेखक होता, एक संगीतकार होता, एक रसिक होता, अष्टपैलू कलावंत असं विंदांनी त्यांना म्हटलं होतं. ते खरं होतं.
सुनीताबाईंनी त्यांना खेळिया म्हटलं, पण अनेक खेळ खेळण्याचं कौशल्य असलेल्या बाईंची ऊर्जा त्यांना अधिक उंच नेणाऱ्या मोजक्या खेळांकडे वळवणं, हे काम सुनीताबाईंनी फार तळमळीने केलं. नाटक सिनेमा काय गं, गाजला तरी दीर्घकाळ टिकत नाही असं त्या म्हणायच्या. पुन्हा पुन्हा नव्याने भावतं, उजळत राहतं ते पुस्तक. बाई लेखनाकडे वळणं, त्याला ते लेखनाकडे वळवणं हे आवश्यकच होतं. त्याला काय गं, तो काहीही करू शकत होता, तो सगळंच करू शकत होता असं त्या म्हणायच्या. पण असं सगळंच करू शकणाऱ्या बाईंना मोजकं, निवडक आणि नेमकं करायला लावणं, हे सुनीताबाईंनी आपलं काम मानलं. आणि स्वतःची सगळी गुणवैशिष्ट्य बाजूला ठेवून, विसरून नव्हे पण बाजूला ठेवून त्यांनी ते काम फार मनापासून केलं. मला नेहमी असं वाटतं की भाईंच्या गुणांनी भरभरून वाहणाऱ्या पारड्यामध्ये सुनीताबाईंच्या नावाचं हे तुळशीपत्र पडलं. बाईंची पत्नी म्हणून वावरताना सुद्धा मी आत्ता म्हटलं तसं, आणि बाकीच्याही लोकांनी आत्ताच सांगितलं तसं, त्यांची स्वत्वाची जाणीव कधी मालवली नाही. कितीतरी उदाहरणं त्यांच्या आत्मकथनामध्ये विखुरलेली आहेत. नंतर त्यावर रेखा बोलणारच आहे. पण भाईंच्या कलावंत पेंडाचे कितीतरी किस्से त्याच्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. मी आता वेळ नाही म्हणून त्याच्याबद्दल सुनीताबाईंनी मुझ्याकडून त्या आत्मकथनात नसलेलेही जे मी ऐकले ते आता सांगत नाही. जसं जब्बारांना ऐकवलं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व ना, बघ काय ते, तसं त्यांनी मलाही, तुला काय माहित ग, तो माझा नवरा होता असं म्हणून त्यांनी मलाही ऐकवलेले आहे. मी पुष्कळ उशिरा त्यांच्या घरामध्ये दाखल झाले होते, वयानेही लहान होतेच, पण पुष्कळच उशिरा, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरती. त्या दोघांची जी जुगलबंदी किंवा चकमकी असतील त्या काही माझ्या अनुभवाला आल्या नाहीत. नंतर तर भाई व्हीलचेअरवरच असतानाच्या गोष्टी आहेत. भाईंच्या विनोदाचे फार बारीक तपशील त्यावेळेला इतक्या आजारपणाच्या काळात सुद्धा कसे लख्ख होते याच्या आठवणी माझ्याकडे पुष्कळ आहेत. म्हणजे असं की भाईंच्या डोळ्यामध्ये घालण्यासाठीचे ड्रॉप्स हे इथले उपयोग होत नाही, तर मग आपण मागवून पाहूया म्हणून कोणाला तरी सांगितलेलं. त्यांचा फोन आला. तो फोन घेतल्यानंतर सुनीताबाई बाईंकडे वळून म्हणाल्या की भाई, फार महाग आहे तो ड्रॉप आणि इथे मिळत नाही रे तो ड्रॉप. बाई चटकन म्हणाली, देन ड्रॉप इट. पण हे त्या क्षणी सुचलं. हे शेवटपर्यंत तल्लख राहिलेले भाई आणि कपाळाला त्या क्षणी हात लावलेले सुनीताबाई, हे दृश्य माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं. अशा कलावंत भाईंना स्वीकारलेलं होतंच सुनीताबाईंनी. आणि असं दोन अतिशय भिन्न प्रकृतीची माणसं प्रेमाच्या घट्ट धाग्याने एकत्र कशी आलेली होती आणि एकमेकांशी भांडत तंडत, निरनिराळ्या उखाळ्या पाखाळ्या, बारीक चिमटे काढत एकमेकांना सुद्धा शेवटपर्यंत एकमेकांच्यावर अतोनात प्रेम करत कशी राहिलेली होती, याचं चित्र मला शेवटच्या या कालखंडामध्ये पाहायला मिळालं. आणि असं वाटतं की त्यांच्या सहजीवनाची सुरुवात कशी झाली किंवा सुरुवातीचाच त्यांचा काळ सत्यशीलांनी जो अगदी उमेदवारीचा पाहिला, त्या काळामध्ये मी कधी म्हणजे असण्याचं कारणच नव्हतं. खूप उशिरा मी दाखल झाले त्यांच्या आयुष्यात, वयाने खूप लहान होते. पण नागपूरचे नाना जोग, जे सगळ्यांचे वडीलधारे होते, सत्यशीलांशी बोलताना काल त्यांची आठवण निघाली. त्यांचं आणि सुनीताबाईंनी लिहिलेल्या पत्रांचा पत्रव्यवहारच सुनीताबाईंनी एकदा माझ्या हवाली केला होता. आणि 100हून अधिक पत्र असतील ती वाचता वाचता असं लक्षात आलं की नानांनी या सुरुवातीच्या काळामध्ये एकमेकांच्या बरोबर सहजीवन जगताना जे काय त्या दोघांच्या मध्ये असलेले अडथळे असतील, त्या दोघांच्या मध्ये येणाऱ्या ताणतणाव असतील, अडचणी असतील आणि एकमेकांशी अतिशय वेगळ्या प्रकृतीचे असलेली ही दोन माणसं एकत्र येण्याचं जे जे असेल ते सगळं त्या पत्रांमधून नानांच्या जवळ सुनीताबाईंनी उघड केलं होतं. आणि नानांनी फार छान एका पत्रात त्यांना लिहिलं होतं, तत्व असं बऱ्याच पत्रामध्ये सुनीताबाईंनी, हे माझ्या तत्वात बसत नाही, हे माझ्या तत्वात बसत नाही असं नानांना कळवल्यानंतर त्यांनी असं म्हटलं होतं की माणूस म्हणजे थिअरी नव्हे. लेनिननी म्हटलंय, थिअरी माय फ्रेंड इज ग्रे बट ग्रीन इज द इटर्नल ट्री ऑफ लाईफ.
खरं तत्व हे की माणूस सुद्धा आपल्या जुन्या थिअरीज टाकतो आणि नव्या बहराने खुलतो. तेव्हा शहाणा माणूस तो की जो आपण आणि आपल्या थिअरीज यांच्यातला भेद विसरत नाही. सुनीताबाईंना नंतर असं बजावणारं वडीलधारं माणूस नानांच्या नंतर कोणी भेटलं नाही. पण नाना भेटले की त्यांच्या आयुष्यातलं भाईंच्या बरोबरच्या सहजीवनातला एक मोठा टप्पा आणि मोठी गोष्ट होती असं मला ते पत्रव्यवहार वाचताना वाटलं. त्यांचा छान संवाद होता नानांशी. त्यांचे वडील आप्पा ठाकूर, मला सुनीताबाईंची पण गंमत वाटते. कवितेच्या बाबतीत आत्ता आधी जेव्हा सत्यशील बोलत होते तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, संगीताचा कान त्यांना फारसा नसेल, त्याची फारशी समज नसेल. असायलाच पाहिजे असंही नव्हतं. पुलं संगीताच्याच मैफलीत रमणारे आणि त्यातलाच माणूस होते. पण कवितेच्या बाबतीत मात्र फार पहिल्यापासून त्यांना शब्दांची जाण आणि जाग असावी. आणि वडिलांची चेष्टा करताना एकदा त्यांनी मला सांगितलं होतं, आमचे आप्पानं जुनी गाणी फार म्हणायचे. गीता ठाकूरच त्यांना ओळखायचे. भगवद्गीतेचे मोठे अभ्यासक, पाठांतर उत्तम असलेले आणि गंभीर प्रकृतीचे. पण ती जुनी गाणी म्हणताना त्या गाण्यामध्ये सगळंच असायचं ना, म्हणजे पदं होती ती. तर त्याच्यात एकदा ते गात होते आणि मग त्याच्यानंतर सुनीताबाईंनी त्यांना विचारलं, आप्पा तुम्ही आत्ता गात होतात, म्हणजे सुनीताबाईंनीच सांगितलेला हा किस्सा आहे. तर त्याच्यामध्ये असं आहे, अधरेची तुझ्या माधुरी, माझा एक शब्द एखादा कुठला तरी चुकीचा असेल, चाखते सखी बासुरी. अधरीची तुझ्या माधुरी चाखते सखी बासुरी. काय हो म्हणजे आप्पा? आप्पांनी क्षणभर ऐकलं आपल्या पोरीचं आणि जा तिकडे असं त्यांनी मला सांगितलं. अतिशय निर्मळ सच्चेपणाच्या आणि साधेपणाच्या बाबतीत सुनीताबाई कदाचित आप्पा ठाकूरांची मुलगी होत्या. पण स्पष्ट वक्तेपणा, स्वतःवरचा अत्यंत भक्कम विश्वास, व्यवहार दक्षता, निर्भयता हा त्यांना त्यांच्या धामापूरच्या आजीकडून मिळालेला वारसा आहे. धामापूरच्या तळ्याविषयी आणि आजीविषयी काय सुंदर लिहिलंय त्यांनी आहे मनोहरतरीमध्ये. ते वाचताना असं लक्षात येते की त्या आजीच्या हातांनी पण या बाईच्या व्यक्तिमत्वाची बरीचशी माती मळली गेलेली असतात. मला नेहमी असं न उमटवता फिके होत जातात. आणि काही जण आपल्या जगण्यामध्ये अशी मिसळून जातात, इतक्या नैसर्गिकपणे मिसळून जातात की आपल्याच आयुष्याचा एक भाग होऊन जातात. आणि त्यांनी आपल्याला काय दिलंय हे पुष्कळ उशिरा त्यांच्याबद्दल आपण जर स्वतंत्रपणाने त्यांना बाजूला काढून विचार करू शकलो तर आपल्या लक्षात येतं. सुनीताबाईंचा वाङ्मय प्रेमाच्या, विशेषतः कविता प्रेमाच्या बाबतीत माझं असं झालंय असं मला वाटतं. सुनीताबाई पुलंमुळे माणसांच्या मेळ्यामध्ये राहिल्या, पण त्यांचं एकटेपण हे शेवटपर्यंत त्यांनी सांभाळलं. आणि जीएननी जसं त्याच्याभोवती एक वेगळंच कवच निर्माण केलं, ते किती तकलादू आहे हे दाखवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. पण तरी सुद्धा त्या सगळ्या चेष्टेसकट जीएननी ते भक्कम ठेवण्याचा प्रयत्न केला. पण सुनीताबाईंच्या बाबतीत मात्र तसा प्रयत्न करायचीही गरज राहिली नाही. त्यांचा कणखरपणा आणि त्यांचा स्पष्ट वक्तेपणा यामुळे ते त्यांचा एकांत हा त्यांनी व्यवस्थित आतमध्ये सांभाळला होता. म्हणजे असं की त्या मैफलीत राहिलेल्याच होत्या पुलंच्या बरोबर, आणि तरी सुद्धा त्यांच्या आतमध्ये एक अतिशय शांत, चिंतनशील, अतिशय कविता प्रेमाचा असा एक कंद त्यांनी कायम साठवलेला होता. त्यांच्या त्या बाहेरचे जे गोष्टी होत्या त्याही अत्यंत दक्षतेने पार पाडणाऱ्या होत्या. म्हणजे असं नाही की त्यांनी व्यवहारातून माघार घेतली आणि आपल्या कविता प्रेमात, आपल्या एकटेपणात पोष नाही झाला त्यांच्या एकटेपणाचा. व्यवहार उत्तम होता. आर्थिक व्यवहार तर पकडच होती त्यांची. पुलंच्या देणगीतून म्हणजे मिळवले पैसे पुलंनी, पण त्याचा विनियोग कसा करावा आणि तो किती चोखपणाने करावा, किती पारदर्शकपणे करावा. म्हणजे वन वुमन NGO असं म्हणायची मी. त्या एकट्याच करायच्या, काही गरज नाही आहे कोणाच्या मिळायच्या. एक त्यांच्याकडे डायरी होती, त्याच्यात बारीक बारीक नोंदी करत राहायच्या आणि द्यायचंच ना ग एकतर्फी, मला कशाला कोणी लागतंय असं म्हणायच्या. आणि सगळं सांभाळायच्या स्वतः एकट्या. पण किती महाराष्ट्रातल्या संस्थांना त्यांनी न बोलता भरीव अशा प्रकारे पाठबळ दिलेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे रूढार्थाने समाजकार्य करण्याची घोषणा न करता
सुनीताबाईंनी आणि पुलंनी ज्या प्रकारे महाराष्ट्राला एक सामाजिक देणगीचं दानाचं एक वाट दाखवली आणि एक आदर्श निर्माण केला, त्याचाही या निमित्ताने उल्लेख करावा असं वाटतं. प्रसिद्धीपासून दूर राहणं याच्यातली सहजता सुद्धा महत्वाची आहे. कणभरही कधी त्यांना असं वाटलं नाही की आपण तिथे असायला हवं, किंबहुना आपण तिथे नसायला हवं हे कटाक्षाने सांभाळणं, हेही त्यांनी केलेलं आहे. श्रमप्रतिष्ठा आणि स्वच्छता या दोन गोष्टी वाटतात साध्या, पण तो कदाचित गांधींचा, जयप्रकाशांचा, आणखी कोणाकोणाचा संस्कार असतील, आप्पा ठाकूरांचा, पण ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे इतक्या सहज आणि जगण्यात मिसळलेल्या होत्या की अत्यंत स्वच्छ घर, अत्यंत स्वच्छ निरनिराळ्या प्रकारचे, म्हणजे आर्थिक व्यवहारापासून दैनंदिन जगण्यातल्या स्वच्छतेपर्यंत ही जी एक शुचिता होती ती त्यांनी फार कटाक्षाने सांभाळली. त्यांचं अर्थशुचितेपासून माणसातल्या संबंधांच्या शुचितेपर्यंत जे विस्तारण आहे तेही मी फार जवळून पाहिलेलं आहे. आणि पुढे त्यात मैत्री आणि विश्वास या दोन गोष्टीही कशा मिसळत गेल्या हेही जीएनच्या निमित्ताने लक्षात आलेलं आहे. जीए आणि सुनीताबाईंच्या मैत्रीबद्दल मी इथे बोलणार नाही. प्रिय जीएच्या प्रस्तावनेत मला जे म्हणायचं ते मी म्हटलेलं आहे. फक्त त्या पत्रसंग्रहाच्या नंतर आणि आधीच्या सुनीताबाईंच्या दोन प्रतिक्रिया अगदी पटकन सांगते, यासाठी की ती जीएनच्या पत्रांची फाईल ज्या वेळेला त्यांनी माझ्या हातात दिली, जीएनना लिहिलेल्या पत्रांची, त्यावेळेला त्यांना कल्पनाच नव्हती. मी अगदी वेगळ्या कारणाने त्यांना असं म्हटलं होतं की मी एकदा वाचू का. त्यांनी विश्वासाने मला ते दिली म्हणजे तू इथे येऊन वाच असं म्हणताना किती वाजता येणार आहेस, 3 वाजता येणार आहे. मग ते 3 वाजता पुलं ज्या टेबलावर लिहायला बसायचे ते टेबल, तिथे पेन आहे, तिथे पेन्सिल आहे, तिथे अमुक आहे, तिथे लागला तर तुला हा दिवा आहे, मी तुला चहा आणून देते आहे, तिच्यासाठी पाणी ठेवलं आहे, असं म्हणत त्या 1.5-2 तासात 2 वेळेला मला चहा आणून देणं हे सुद्धा काम सुनीताबाईंनी केलं. ते झाल्यानंतर मी जेव्हा वाचन संपल्यावर बाहेर आले तेव्हा मी अगदीच वेगळ्या मनस्थितीत होते. मी म्हटलं सुनीताबाई यांचं पुस्तक झालं पाहिजे, चल ग काहीतरी काय. मी म्हटलं खरंच आहे सुनीताबाई, ही पत्र भाईंनी लिहिलेली नाही आहेत, ही तुम्ही लिहिलेली पत्र आहेत आणि खूप वेगळा वाङ्मय व्यवहाराला खूप महत्त्वाचा ऐवज देणारी पत्र आहे. तुमच्या दोघांच्या मैत्रीमधून एक अत्यंत संपन्न अशा वाङ्मय विश्वाचं, वाचन वेड्या माणसांचं आणि त्यातून उभ्या राहिलेल्या आस्वाद प्रतिक्रियांचं विश्व आहे, हे आलं पाहिजे समोर. श्रीपू पुण्यात आहे, बोलू का, बोल असं म्हणाला. पण एक अट आहे, प्रस्तावना तू लिहिशील. अरे बापरे, जब्बार म्हणाले तसं की आपल्यावर एक इतकी वेगळी जबाबदारी त्यांनी टाकलेली होती की एका मैत्री संबंधातल्या पत्रांचा ऐवज त्या माझ्या हातात देत आहेत, ज्याच्या जीए नाहीत पण त्या हयात आहेत आणि मी लिहिणार आहे. ती तारेवरची कसरत आहे असं मला वाटत होतं, पण ती जमली. पुस्तक आलं. पुस्तकाने जे घडवलं ते आपल्यामध्ये आपल्याला माहीतच आहे, आपल्या आस्वादक प्रक्रियेमध्ये, वाङ्मय विश्वामध्ये काय घडवलं हे. पण त्यानंतर त्यांनी अत्यंत प्रेमाने जी आपल्याला न बोलता जी लिहिलेली जवळीक होती, म्हणजे त्यांच्या कौतुकाच्या गोष्टी तर खूप आहेत, मी त्या इथे सांगत नाही. ते व्यक्तिगत आपला खूप मोलाचे ठेवे असतात आपल्याजवळ आणि सुदैवाने ते त्यांच्या बाबतीत माझ्याकडे आहेत. पण त्यांनी नारळीकरांना फोन केला, त्यावेळेला ते पॅरिसमध्ये होते आणि त्यांच्या सेक्रेटरीला म्हणाले, कल्याणी तुला एक सांगते, हे पुस्तक प्रस्तावने वाचून वाचायचं नाही असं त्यांना सांग. मला मिळालेली ती सगळ्यात मोठी उत्तम पावती होती असं मला वाटतं. सुनीताबाईंनी जे लेखन केलं त्याविषयी स्वतंत्रपणाने आता इथे त्यानंतर बोललं जाणारच आहे. जाता जाता फक्त 2-3 गोष्टी अधोरेखित कराव्याशा वाटतात की एकतर भाई ज्या अर्थाचे लेखक होते त्या अर्थाने सुनीताबाई लेखिका नव्हत्या. त्यांच्या मनामध्ये भाईंच्या बरोबर ज्या मैफली बाहेर रंगत होत्या त्याच्यापेक्षा वेगळी अशी मैफल विचारांची चालू होती. त्या मैफलीतल्या सुनीताबाई कशा होत्या हे त्या पुस्तकांमधून आपल्या समोर येतं असं मला वाटतं. त्यांच्या त्या चिंतनपर लेखनाची तुलना कोणीतरी केलेली आहे, तशी इरावतीबाई दुर्गाबाईंच्या लेखनाशी केली जाऊ नये, करायचं कारणच नाही. इरावतीबाई काय किंवा दुर्गाबाई काय, महाराष्ट्राच्या समाज आणि संस्कृती यांच्या विचक्षण अभ्यासक होत्या. ज्ञानपरंपरेचा
भारतीय ज्ञानपरंपरेचा धांडोळा वेगळ्या पद्धतीने घेणाऱ्या होत्या आणि त्यांच्या नेहमीचं लेखनाच्या चिंतनाची जातच निराळी होती. सुनीताबाई त्या प्रकारचं लेखन करणाऱ्या नव्हत्या, कारण तशी वायसंगी बैठक असणाऱ्या त्या नव्हत्याच. पण त्यांचा स्वतःच्या त्याबद्दल कधी दावाही नव्हता तसा. किंबहुना उत्तम वाचकाला तुलनेची गरज नसताना वेगवेगळ्या जातीचं ललित लेखन आस्वादता आलं पाहिजे असं मला वाटतं. आपल्यासारख्या सुनीताबाईंचं चिंतन एक प्रकारे एका प्रगल्भ जाणीवांच्या माणसाची विचारयात्रा आहे असं मला वाटतं. आपल्याला हे सगळ्यांना स्वच्छपणे माहिती आहे की लेखिका असणं म्हणजे केवळ वर्तमानपत्रांमधून किंवा मासिकांमधून काही लिहिणं किंवा एकापेक्षा अधिक पुस्तकं प्रकाशित झालेली असणं असं नाही आहे. लेखन ही एक गांभीर्याने करण्याची गोष्ट आहे, अनुभवाची आणि भाषेची प्रतिष्ठा राखून करण्याची गोष्ट आहे. तिचा संबंध केवळ स्फूर्तीशी असत नाही, केवळ कल्पनाशक्तीशी असत नाही, केवळ भाषिक आकलनाशी किंवा भवतालाच्या निरीक्षणाशी असत नाही. या सगळ्याशी तर तो असतोच, असं आहेच, पण यांच्या पलीकडे जाऊन तो लिहिणाऱ्याच्या प्रगल्भतेशी आहे, जग जाणून घेण्याच्या त्याच्या कुवतीशी आहे, त्याच्या शहाणीवेशी आणि संवेदनशीलतेशी आहे आणि मुख्य म्हणजे त्याच्या जीवन जाणीवांशी आहे. सुनीताबाईंचं लेखन वाचताना आपल्याला ह्याची जाणीव ठेवली पाहिजे असते असं मला वाटतं. सुनीताबाई तर स्वतःला लेखक नाही, उत्तम रसिक मानत. मी आणखी एक आठवण मिलिंद जोशी तुम्हाला देते की पुण्याला जेव्हा साहित्य संमेलन झालं त्यावेळेला लेखिकांचा सत्कार व्यासपीठांवरनं करण्याची, काही निवडक लेखिकांचा सत्कार करण्याची एक योजना होती आणि सुनीताबाईंना निमंत्रण होतं. त्यावेळेला त्यांनी ते स्वीकारलं नाही. त्या असं म्हणाल्या की मी रूढार्थाने स्वतःला लेखिका मानत नाही, मी येणार नाही. ही इतकी स्वच्छ त्यांची स्वतःच्या लेखनाबाबतची भूमिका होती असं मला वाटतं. त्या स्वतःला उत्तम वाचक मानत, उत्तम रसिक मानत आणि शेवटी भरपूर पुस्तकं वाचणारा म्हणजे वाचक नव्हे हे पण आपल्याला माहिती आहे, किंवा निरनिराळे सांस्कृतिक कार्यक्रम पाहणारा आणि ऐकणारा म्हणजे रसिक आहे असंही नाही. शेवटी वाचन हा एक संस्कार आहे, व्यक्तीच्या पिंडधर्मावर होणारा संस्कार आहे. आणि रसिकता हा सुद्धा काय म्हणू, हृदयाच्या सूक्ष्म तंतूंमधून उमटत राहणारा एक सौंदर्य जाणीवान सकटचा एक मूलभूत अनाहत असा नाद आहे. वाचनाचा संस्कार माणसाला नेहमीच विरंगुळ्याच्या पलीकडे घेऊन जातो, हौसेच्या पलीकडे घेऊन जातो आणि जाणीवांची समृद्धी देतो. रसिक माणूस हा सुद्धा सृष्टी आणि माणूस यांच्या समृद्धीचा म्हणजे समृद्धीने येणारी अर्थपूर्णता काय आहे आयुष्याला याची जाणीव रसिकता आपल्याला करून देते. सुनीताबाईंचं लेखन वाचताना मला असं वाटतं की याच गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या वाटतात, कळत जातात आणि त्यांच्या कविता प्रेमाचा स्पर्शही जाणवतो. मी अगदी शेवट त्यांच्या कवितेकडे येते आहे यासाठी की ज्यामुळे त्यांचा आणि माझा संवाद हा वेगळ्या प्रकारे खोल झाला. तो माझाच केवळ नाही, मला असं वाटतं की सुनीताबाईंच्या सबंध व्यक्तिमत्वामध्ये त्यांच्या कवितेचं स्थान हे खूप मोठं स्थान आहे. कवितेविषयी आतड्याचंच प्रेम होतं त्यांना, मर्यादित होते त्यांच्या कवितांची आवड. म्हणजे खूप सारे कवी समोर घेऊन बसल्यात, निरनिराळ्या कविता वाचतायत असं काही नव्हतं. मोजके कवी, मोजक्या कविता, पण ज्या कविता त्यांना भिडायच्या, त्यांना आवडायच्या, त्याच्याभोवती सतत एक रुंजी घालणं होतं आणि अतिशय सूक्ष्म अर्थ उलगडत जाणं. कदाचित संगीतातल्या सूक्ष्मता त्यांना कळत नसेल, पण खरं संगीत जसं त्यांनी मगाशी म्हटलं सत्यशीलांनी की रागातल्या शब्दांच्या पलीकडे असतं, ते आरोह अवरोहांच्या पलीकडे असतं ते रागरूप आणि ते जाणून घ्यायला हवं असतं. तिथे त्या कदाचित कमी पडत असते. पण कवितेच्या बाबतीत मात्र मला असं वाटतं समयीच्या शुभ्र कळ्या हे पुढे पायाशी पडणाऱ्या जाईशी संबंधित आहे म्हणून शुभ्र आहे, एरवी ते सोनच राहिलं असतं असं मला वाटतं. तेव्हा हे ज्या बाईंना जाणवत असेल आणि इतक्या छोट्या छोट्या शब्दांसाठी फोन करायचे ते अगं त्यांनी असं म्हटलंय त्याचा अर्थ काय असेल गं, मला असं वाटतं तो आधीच्या शब्दाशी लावायचा का नंतरच्या, असं करत सुनीताबाई त्या कवितांच्या भोवती असायच्या. आणि मोठं देणं त्यांचं सगळ्यात चांगलं मराठी जगाला जे मिळालं ते म्हणजे
त्यांनी केलेले अभिवाचनाचे कार्यक्रम, त्यांचा उल्लेख जब्बारांनी केला. मर्ढेकर असतील, आरती प्रभू असतील, बोरकर असतील, अनिल असतील, गडकरी असतील, यांचं व्यासपीठावर यांना आणणं आणि मराठी माणसांना ते ऐकायला लावणं. अभिवाचनाचा तर आदर्शच होता त्या दोघांनी घालून दिलेला. आणि त्यातही पुलंपेक्षा सुनीताबाई कवितांमध्ये कशा उतरत होत्या याची जाणीव ते ऐकणाऱ्यांना आणि नंतर पाहणाऱ्यांनाही जाणीव होत असते असं आपल्या लक्षात येईल. पण त्याचबरोबर मला असं वाटतं की मर्ढेकरांच्या कवितेच्या पाठीशी उभं राहणं ही खूप मोठी गोष्ट वाङ्मय जगाच्या दृष्टीने पण त्यांनी आपल्याला दिलेली आहे. कारण ज्या काळामध्ये त्यांची कविता दुर्बोध म्हणून त्याच्यावर शिक्के बसत होते, टीकेची जोड उठत होती, अश्लीलतेचे आरोप त्यांच्यावर होत होते, अशा काळामध्ये मर्ढेकरांची कविता आणि ते या दोघांनी ज्यांचं स्वतंत्र कर्तृत्व केवळ महाराष्ट्राचं नाही तर राष्ट्रीय पातळीवरही गाजत असलेलं आहे, अशा जोडप्यानी मर्ढेकरांची कविता समोर आणणं ही गोष्ट वाङ्मय जगाच्या दृष्टीने पण खूप महत्त्वाची होती, मर्ढेकरांच्या दृष्टीने होती आणि खुद्द सुनीताबाईंच्यासाठी सुद्धा होती. तर मला असं वाटतं की अभिवाचन, या दोघांनी केलेलं कवितांचं अभिवाचन हे वाङ्मय व्यवहाराला मिळालेलं, वाङ्मय जगाला मिळालेलं पण खूप मोठं देणं होतं. त्यांच्या स्वतःच्या बाबतीत तर कविता मी आत्ताच म्हटलं तसं की त्यांच्या आतड्याची गोष्ट होती. त्यांनी खूप ठिकाणी लिहिलं आहे की कवितेच्या बाबतीत म्हणजे असं की काय म्हणू, बाई गेल्यानंतर त्यांची साथ ज्या वेळेला आठवत होत्या सुनीताबाई, तेव्हा त्यांच्या त्या प्रिय भाई लेखामध्येच त्यांनी असं लिहिले की आज माझ्या उघड्या डोळ्यांना तू समोर दिसत नाहीस, मिटले की लगेच समोर उभा ठाकतोस. चक्र सुरू होतं आठवणी सुखदुःखांच्या. माझ्या बाबतीत दुःखांच्याच अधिक, कुणी दुसऱ्याने दिलेल्या नव्हे, माझ्या स्वतःच्या स्वभाव दोषांमधून माझ्या हातून वेळोवेळी घडलेल्या आणि चुकांच्या, त्याबद्दल आता होत असलेल्या पश्चात्तापाच्या. हे सुनीताबाईंनी भाईंना लिहिलेल्या पत्रात आहे. हे वाचताना आपल्याला कळतं की आठवणी होत्याच, त्या चुकांच्या होत्या, पश्चात्तापाच्या होत्या, पण त्याच वेळेला त्या सगळ्यांच्या सकट केलेल्या अत्यंत घट्ट आणि दृढ अशा प्रेमाच्या पण होत्या. हे सगळं सुनीताबाईंनी मनातलं जर कुठे ठेवलं असेल तर ते स्वतः लिहिलेल्या कवितांमध्ये नाही, त्यांना आवडणाऱ्या, त्यांनी मनात घोळवलेल्या किंवा त्यांच्या जगण्यात घोळलेल्या कवितांमध्येच तिथे त्या शोधत राहिल्या असं मला नेहमी वाटतं. आणि म्हणून त्या ज्या वेळेला त्या कवितांबद्दल बोलायच्या तेव्हा असं लक्षात यायचं की त्यांनी एके ठिकाणी असं लिहिलं होतं की मी ज्या माझ्या मनातल्या गोष्टी आहेत त्या कुठेच नाही, त्या अगदी माझ्या तळाशी आहेत, अशासाठी की कोणी त्याच्याकडे वळून पाहू नये आणि त्याचा अपमान होऊ नये म्हणून. तेव्हा त्याची चर्चा, त्याचा अपमान असाही ज्या गोष्टींबद्दल होऊ नये असं त्यांना वाटत होतं. त्या सगळ्या गोष्टींना प्रतिसाद जर एकेच ठिकाणी कुठे मिळत असेल तर तो कवितांमध्ये मिळत होता असं मला वाटतं की जिथे त्यांना कोणीही त्यांच्या आयुष्याच्या अंगाने धक्का लावणारा नव्हता. तेव्हा कविता हीच त्यांच्या एकटेपणाची शेवटची सोबत होती. त्यांच्या शेवटच्या काळामध्ये तर मला अगदी आठवतं आहे की सुरुवातीला ज्या अंथरुणावर पडलेल्या होत्या त्यांना न आवडणारं परावलंबन त्यांना दिलेलंच होतं दैवाने. आणि त्या असं म्हणायच्या की स्वेच्छामरणाचा अधिकार माणसाला असला पाहिजे. आजही वर्तमानपत्रात कालाच्या सुद्धा त्याच्याविषयीचे लेख आहेत, आपण पाहतो. तो अधिकार अजूनही आपल्याकडे व्यक्तीला दिलेला नाही, पण माणसाच्या जन्मावर तसा मृत्यूवरही माणसाचा अधिकार असायला हवा असं ज्या बाईंना वाटत होतं. अशी वाटणारी माणसं दुर्मिळ, त्याच्यापैकी सुनीताबाई एक होत्या असं मला वाटतं. पण ते परावलंबन शेवटी त्यांच्या प्रकृतीने त्यांच्यावर आणलं आणि त्या अंथरुणाला खेळून होत्या. पण तरीही त्यांचे हट्ट मावळलेले नव्हते. म्हणजे लहानशा गोष्टी आवडीनिवडी तशाच होत्या. मला एकदा आठवते की त्या मी गेले तर त्यावेळेला त्या भिंतीकडे तोंड करून दिसलेल्या होत्या. त्यांना कुशीवर वळवावं लागायचं. तसं मी गेले तर मी म्हटलं झोपल्यात का ज्यांच्या इथे ज्या बाई होत्या, तर त्या म्हणाल्या की नाही जाग्याच आहेत, मी वळवते ना त्यांना. आता बाई अरुणा ते आल्यात, वळवू का? हो म्हणाल्या. मग वळल्या. आणि मी म्हटलं की अहो तुम्हाला झोप लागली होती का? तुम्हाला नाही ग, नुकतंच कोणीतरी येऊन गेलेलं होतं, मी आता नाव सांगत नाही, पण
मला म्हणाल्या ती आली होती ना, मला नव्हतं तिला भेटायचं. म्हणून कुशीवरचं तोंड तिकडे वळवलेलं होतं. शेवटपर्यंत त्यांचे पेळ, त्यांचे आग्रह, आवडीनिवडी या कायम होत्या. असं म्हणायचे लोक की सुनीताबाई, दरवाजाची एक किल्ली असू देत हिच्या आतून लावू नका. तर त्या म्हणायच्या की का, मला जगायचंय तेवढा काळच मी जगणार. पडले समजा आणि गेले तर नंतर तुम्ही माझी खिडक्यादारं फोडणारच आहात. मला त्याचं काय सुख दुःख नाही. पण मी जर ठरवलेलं आहे की मी एकटीने जगली, माझी सुरक्षा मी करते, मी कडी लावणारच. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा बाईंनी आपले हट्ट कधी सोडले नाही. सुनीता, तुझे हट्ट तू कधी सोडणार, असं नानांनी त्यांच्या एका पत्रात लिहिलं होतं. ते त्या सुनीताने त्यांच्या शेवटपर्यंत सोडले नाहीत असं आपल्याला दिसतं. पण मला असं वाटलं की आपल्या अटींवर, आपल्या तत्वावर अशा प्रकारे जगणारी माणसं फार थोडी. ते जीवन तसं जगतानाही समाजाला देणं दे किती उपयोगी करता येतं असं दाखवणारी माणसं थोडी. स्वतःमध्ये जी जी सगळी गुणसंपदा आहे त्या सगळ्याचं खतपाणी करत एक प्रकारे भाईंच्या मागे उभी राहणारी आणि भाईंचं आयुष्य आणि व्यक्तिमत्व सर्वांगाने त्यांचं कार्यकर्तृत्व फुलेल याच्यासाठी धडपडणारी अशी सुनीताबाईंसारखी माणसं फार थोडी. सहजीवनामध्ये अशा प्रकारची पत्नी लाभणं हे एक प्रकारे भाईंचंही भाग्य होतं. त्यांना भाईंसारखा नवरा मिळणं हे भाग्य होतंच. आणि त्या तसं म्हणायचंय की अगं, त्याच्या लेखनाची पूर्वतयारी करताना, म्हणजे अपूर्वाईसारखे पुस्तक असेल, मी तिथे तिथे जाऊन यायची. भाईचं BBC मध्ये काम चालायचं, मी हिंडून यायची आणि मग काय त्यांनी पाहायला हवं याच्या संबंधीची टिपणं करून ठेवायची, तिथले माहिती गोळा करून आणायची आणि मग भाईंना तिथे तिथे घेऊन जायची आणि मग आम्ही दोघं जण बोलायचो. लिहायचा तोच ग, माझ्याजवळ ते नाही, निर्माण तोच करू शकायचा, मी नाही. पण ही जी पूर्वतयारी आहे ती भाईंच्या एकूणच आयुष्यामध्ये त्यांच्या सगळ्या कलाजीवनाची पूर्वतयारी ही अत्यंत चोख आणि दक्षतेने करणाऱ्या सुनीताबाई याही आपल्याला विसरता येत नाही. मला असं वाटतं की आपल्या अस्तित्वाची प्रतिष्ठा कसोशीने सांभाळणाऱ्या आणि आपल्या आवडत्या माणसासाठी पुष्कळ किंमत देताना मी ती किंमत दिली आहे असं बजावून ती किंमत देणाऱ्या अशा सुनीताबाई, असं व्यक्तिमत्व फार दुर्मिळ. असं अनवट माणूस आपल्यामध्ये होऊन गेलं याची आठवण या जन्मशताब्दीच्या निमित्ताने करूया. सुनीताबाईंची जन्मशताब्दी साजरी करायची ती या अशा एका कारणासाठी की आपल्या सांस्कृतिक आणि वाङ्मयीन जगामध्ये एक दुर्मिळ प्रजातीतलं माणूस होऊन गेलं आणि ते आपल्याला बघायला मिळालं. आपल्या आयुष्यामध्ये असा योग आला याच्याविषयीचा आनंद व्यक्त करण्यासाठी, आपल्या जीवन जाणीवा समृद्ध करून गेलं यासाठीचा आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करायची. म्हणून